दोन थेरम बघितले होते. ओके, चला इकडे बघा, परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम आणि पॅरलल ॲक्सिस थेरम आज आपल्याला बघायचे आहे, त्याचे अप्लिकेशन. सगळ्यांनी लक्ष द्या इकडे. हां, मी पुन्हा एकदा रिवाइज करून देतो तुम्हाला थेरम्स काय असतात. सगळ्यांनी बघा इकडे. बघा बाळांनो, परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरममध्ये आपण बघितलं होतं, हे बघा. हां, वी हॅव टू फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया. आपल्याला काय फाइंड करायचं आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया. हे बघा, हा कुठला ॲक्सिस घेतला होता आपण? वाय ॲक्सिस. हा कुठला ॲक्सिस घेतला होता आपण? एक्स. आणि हा कुठला घेतला होता आपण? झेड. सांगा, झेड ॲक्सिस कसा होता? इन द प्लेन की परपेंडिक्युलर टू द प्लेन? आणि एक्स आणि वाय कुठले होते सांगा? इन द प्लेन. आणि आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया अशा ॲक्सिसच्या भोवतीचा काढायचा आहे, जो ॲक्सिस काय इन द प्लेन आहे की परपेंडिक्युलर टू प्लेन आहे? परपेंडिक्युलर प्लेन. म्हणजे आपल्याला काढायचा होता आय झेड. करेक्ट आहे. त्यामुळे अशा ॲक्सिसच्या भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय वाय आणि या ॲक्सिसच्या भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतं? आय एक्स. करेक्ट आहे. आता मला हे सांगा, परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम मध्ये वी फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ॲक्सिस विच इज परपेंडिक्युलर टू द प्लेन इज द सम ऑफ किती असतं? आय एक्स आणि किती असतं बोला? आय वाय. आय एक्स आणि आय वाय ची काय असतं बाळांनो? सम. शिकलोय आपण? येस. आता परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम नंतर असतं पॅरलल ॲक्सिस थेरम. बघा पॅरलल ॲक्सिस थेरम बघा लवकर. हां, सांगा पॅरलल ॲक्सिस थेरम काय असतं? सपोज ओके बोला. हां, सी आणि हा कोण असतं? ओ. बाळांनो मला हे सांगा, ओके, पॅरलल ॲक्सिस थेरम मध्ये, हां, पॅरलल ॲक्सिस थेरम मध्ये आपण काय करतो? वी हॅव टू फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिजिड बॉडी अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू काय? पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास की पासिंग थ्रू एनी पॉइंट? एनी पॉइंट. एनी पॉइंट कसा ओळखायचं सांगा? द पॉइंट विच इज पासिंग थ्रू सेंटर की अदर दॅन सेंटर? अदर दॅन सेंटर. याच्या भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आयो. आणि मदत कोणाची घेतो सांगा? आय की आय सी? आणि दोन पॅरलल ॲक्सिस मधलं डिस्टन्स किती असतं? एच. कॅपिटल एम म्हणजे काय असतं? मास की मास ऑफ बॉडी? मास ऑफ बॉडी. आणि सगळा फॉर्म्युला काय असतं बोला? आय ओ इज इक्वल्स किती असतं? आय सी प्लस किती असतं? एम की एम एच स्क्वेअर? एम एच स्क्वेअर. आय ओ इज इक्वल्स टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. बरोबर आहे. आता एक लक्ष द्या. पुन्हा मला हे सांगा, आय ओ म्हणजे काय बोला? व्हॉट इज मीन बाय आय ओ? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिजिड बॉडी अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू एनी पॉइंट. आणि आय सी म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिजिड बॉडी अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. ओके, पासिंग थ्रू एनी पॉइंट आणि पासिंग थ्रू काय असतं? सेंटर ऑफ मास. एच म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू काय? पॅरलल ॲक्सिस. बरोबर आहे. आणि एम म्हणजे असतं मास ऑफ बॉडी. से येस? येस. आता हे लक्षात ठेवा. पुन्हा एकदा सांगतो, परपेंडिक्युलर ॲक्सिस मध्ये आपल्याला अशा ॲक्सिसच्या भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे, जो ॲक्सिस, हां, जो ॲक्सिस लॅमिनाला काय? पॅरलल की परपेंडिक्युलर? बोला, लॅमिनाला काय? पॅरलल की परपेंडिक्युलर? आणि अशा दोन ॲक्सिसच्या मोमेंट ऑफ इनर्शियाची मदत घ्यावी लागतात, जे ॲक्सिस लॅमिनाला काय? परपेंडिक्युलर की इन द प्लेन? इन द प्लेन. बरोबर आहे. पॅरलल ॲक्सिस थेरम मध्ये मला हे सांगा, अशा ॲक्सिसच्या भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे, जो ॲक्सिस रिजिड बॉडीला काय? परपेंडिक्युलर की पॅरलल आहे? पॅरलल आहे. लक्षात ठेवा. चालेल. ओके. आणि एनी पॉइंट म्हणजे काय असतं? द पॉइंट विच इज पासिंग थ्रू सेंटर की अदर दॅन सेंटर? अदर दॅन सेंटर. ठीक आहे. ओके, चला बघा काय करायचं आता. हां, बघा आता इकडे काय करायचं. कमॉन. हां, नोट्स काढा. बघा नोट्समध्ये परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम आणि पॅरलल ॲक्सिस थेरमचे डेरिव्हेशन आपण काल शिकलो होतो. बरोबर आहे. आज आपल्याला बघायचं आहे अप्लिकेशन्स. चला बघा अप्लिकेशन्स. बघा इथे लिहिलं आहे अप्लिकेशन्स. हे बघा. हां, applications of parallel and perpendicular axis theorem. Parallel and perpendicular axis theorem. ओके, पॅरलल आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरमचे ॲप्लिकेशन शिकायचे आहेत. बरोबर आहे. आता त्या ॲप्लिकेशन मध्ये वेगवेगळे मेंबर दिले आहेत. सांगा पहिला मेंबर कोण आहे? सांगा पहिला मेंबर कोण आहे? ओके, थिन युनिफॉर्म रॉड. चला इकडे बघा, इथं दिलाय थिन युनिफॉर्म रॉड. बघा सरळ दिलाय थिन रॉड. आता इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. बाळांनो प्लीज लक्ष द्या. आता नोट्स बंद करा सगळ्यांनी. प्लीज 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 नोट्स बंद करा. इकडे लक्ष द्या प्लीज. अतिशय महत्त्वाचं आहे. हां, रॉडची पहिली केस काय असतं बघा. रॉडची पहिली केस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रॉड म्हणजे थिन युनिफॉर्म रॉड. ओके, अबाउट ॲन ॲक्सिस. बघा अबाउट ॲन ॲक्सिस. ॲक्सिसच्या भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. ॲक्सिस पासिंग थ्रू. आवाज नको आहे रे. ॲक्सिस पासिंग थ्रू. सांगा ॲक्सिस कुठनं पास होत आहे? ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ रॉड. सेंटर ऑफ रॉड. ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ रॉड अँड परपेंडिक्युलर. ओके, टू इट्स प्लेन. परपेंडिक्युलर टू इट्स काय असतं? प्लेन. परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. आता इकडे लक्ष द्या बाळांनो. इकडे बघा. हे बघा. ओके, दिस इज द रॉड. ओके, दिस इज द रॉड. ओके, आता मला हे सांगा हा रॉड आहे. यू नो थिन युनिफॉर्म रॉड. येस, हा रॉड आहे. या रॉडच्या भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. आता मला हे सांगा ॲक्सिस कुठून पास होत आहे? सेंटर.
कुठून पास होत आहे सेंटर. मग सी घ्या सेंटर. ओय सी हा सेंटर घ्या. हां बघा रे सी हा सेंटर घ्या. इथून ॲक्सिस जात आहे बघा. ॲक्सिस असं जात आहे. हे बघा तुम्ही एवढं भान ठेवा. कुठल्याही बॉडीचा जेव्हा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे, लक्ष द्या इकडे, कुठल्याही बॉडीचा जेव्हा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे तो अबाउट एन ॲक्सिस असतो. सगळ्यात महत्त्वाचं असते ॲक्सिस. ॲक्सिसच्या पोझिशन चेंज झाला तर मोमेंट ऑफ इनर्शिया सेम राहतो की चेंज होतो. चेंज होतो. ओके आता आपल्याला या रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे अबाउट एन ॲक्सिस. ॲक्सिस कुठून पास होत आहे सांगा. सेंटरमधनं पास होत आहे. करेक्ट आहे. ओके आता याच्या भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो आय सी. आता इकडे बघा बोला माझ्या मागे. हां मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. हे बघा रॉड हॉरिझॉन्टल आहे आणि ॲक्सिस कसं आहे सांगा व्हर्टिकल आहे. रॉड काय हॉरिझॉन्टल आहे, ॲक्सिस काय व्हर्टिकल. म्हणजे तुमचा सांगा ॲक्सिस रॉडला पॅरलल आहे की परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलर आहे बा. ओके ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. बरोबर आहे. ओके याच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो तर तुम्ही सरळ सांगू शकता. लेट कॅपिटल एम म्हणजे काय असतं. लेट कॅपिटल एम म्हणजे असतं बाळांनो मास ऑफ रॉड. काय असतं बोला मास ऑफ रॉड. ओके आणि एल म्हणजे काय असतं. एल म्हणजे असतं लेंथ ऑफ रॉड. काय असतं बोला लेंथ ऑफ रॉड. ओके लेंथ ऑफ रॉड. एल म्हणजे असतं लेंथ ऑफ रॉड. आता इकडे बघा. ओके चला बोला पुन्हा या केसेस लक्षात ठेवायचा. हां मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ. प्लेन नका म्हणून लेंथ म्हटलं तरी चालते. परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ. करेक्ट आहे. सांगा तुमचा रॉड कसा आहे व्हर्टिकल आहे की हॉरिझॉन्टल आहे आणि ॲक्सिस कसा आहे व्हर्टिकल. सेंटरमधनं जात आहे त्याला व्हर्टिकल आहे. से येस येस. तर याच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो तर प्रत्येकाची पहिली केस तुम्हाला पाठ करावा लागेल. तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो ml²/12. याचं डेरिव्हेशन आपल्या सिलेबसमध्ये नाही आहे. ओके मी काय म्हणताय प्रत्येकाची पहिली केस म्हणजे ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर. ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर प्रत्येकाची पहिली केस तुम्हाला पाठ करावा लागेल. सांगा आयसीची व्हॅल्यू किती असते. ml²/12 ml²/12 पाठ करायची. ठीक आहे. याचं डेरिव्हेशन सिलेबसमध्ये नाही आहे. ओके मग आता मला हे सांगा आयसीची व्हॅल्यू ml²/12. एम म्हणजे असतं मास, एल म्हणजे असतं लेंथ आणि ml²/12 हे झाला मोमेंट ऑफ इनर्शिया. चालेल. आता सगळ्यांना माहिती आहे आय म्हणजे किती असतं बोला mk². सांगा आय इज इक्वल्स किती असते mk². मग टाका बरं आय इज इक्वल्स टू mk² म्हणजे आयसी आय इक्वल्स टू mk². आयसी इज इक्वल्स टू mkc² टाकलं तरी चालते काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. सरळ टाका एम इथं काय करायचं kc² बघा आयच्या ठिकाणी टाकलं mkc² इज इक्वल्स टू किती असतं ml² डिवायडेड बाय किती असतं 12. नाव गाईज गेट्स कॅन्सल. तो kc² इज इक्वल्स टू किती असतं l² डिवाइड बाय किती असतं 12. kc² इज इक्वल्स टू l² डिवाइड बाय 12. मग आता kcची व्हॅल्यू किती झाली बोला. kcची व्हॅल्यू झाली √ किती असतं l² डिवाइड बाय 12. म्हणजेच किती असतं kcची व्हॅल्यू l²चं रूट किती असतं l आणि √ किती असतं 12. सो kcची व्हॅल्यू किती असतं बाळानो l डिवाइड बाय √12. 12 म्हणजे काय असतं 4 की 4 × 3 4 × 3. 12 म्हणजे किती असतं 4 की 4 × 3 4 × 3 आणि 4 रूटच्या बाहेर निघाला तर किती होईल सांगा. इट्स l डिवाइड बाय सांगा 2 की 2 √3 2 √3 खतम. हे झालं kc. कोण झालं सांगा के की kc समजलं आहे. ओके हे आता रेडियस ऑफ गायरेशन काढलं आपण. सगळ्यांना माहिती आहे आय इक्वल्स टू किती असते mk². सो आय सी इज इक्वल्स टू mkc². mm कॅन्सल kc² इज इक्वल्स टू l²/12. kc इज इक्वल्स टू √l²/12. l²चं स्क्वेअर रूट l आणि √12 म्हणजे 4 × 3 3 म्हणजे 2 √3. से येस येस. सो बाळांनो लक्षात ठेवा. आता हे बघा मी प्रत्येकाची पहिली केस पाठ करायची कुठली मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ. ओके आता लक्षात ठेवा दुसरी केस तयार करावी लागेल तुम्हाला. काय बघा इथे लिहितो हां मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड ओके अबाउट एन ॲक्सिस बघा अबाउट एन ॲक्सिस बघा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड अबाउट एन ॲक्सिस. कारण मला हे सांगा रॉड तोच आहे पण ॲक्सिसची पोझिशन चेंज झाली तर मोमेंट ऑफ इनर्शिया सेम राहील की चेंज होईल. चला बोला काय लिहिलं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड अबाउट एन ॲक्सिस आणि ॲक्सिस कुठून पास होत आहे बघा ॲक्सिस पासिंग बघा मी काय लिहित आहे ॲक्सिस पासिंग थ्रू हां कुठून पास होत आहे ॲक्सिस पासिंग थ्रू एनी वन ऑफ द एंड. लक्ष द्या ॲक्सिस पासिंग थ्रू एनी वन ऑफ द एंड. कुठल्या तरी एका एंडमधनं ॲक्सिस पास होत आहे तर काय करायचं इकडे बघा. सपोज बाळांनो लक्षात ठेवा हा रॉड आहे येस. ओके हा सेंटर आहे. ओके कॅपिटल एम म्हणजे असतं मास ही असते एल म्हणजे लेंथ ऑफ रॉड सगळ्यांना माहीत आहे येस. आता मला हे सांगा तुमचा ॲक्सिस कुठून पास होत आहे सेंटरमधनं पास होत आहे की एनी वन ऑफ द एंडमधनं पास होत आहे एनी वन ऑफ द एंड. सांगा बरं एनी वन ऑफ द एंड असेल तर काय कराल हे बघा रे हे बाळांनो हे बघा ॲक्सिस एनी वन ऑफ द एंड पास. हां या ॲक्सिसच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. मग मला हे सांगा ओके हा ॲक्सिस या पॉईंटला टच करून जातो. हा पॉईंट कोण आहे सी आहे की सेंटर सोडून आहे
सेंटर सोडून जर का पॉईंट असेल तर त्याला आपण काय नेतो सांगा? ओ. कुठला पॉईंट हा? सेंटर ऑफ मास आहे की एनी पॉईंट आहे? एनी पॉईंट कसा ओळखायचा? म्हणून काल लक्ष द्या मी बोललो होतो. सांगा एनी पॉईंट कसा ओळखायचा? सेंटर की अदर दॅन सेंटर? अदर दॅन सेंटर. मग सांगा याच्या भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार आहे? आय की आयो? मग तो आयो काढायचा आहे. साधी गोष्ट आहे. आता मला हे सांगा, पहिल्या केसमध्ये ॲक्सिस कडून पास झाला सेंटर. सांगा बरं या सेंटरमधून ॲक्सिस जात असेल तर रॉड कसा फिरेल? असा फिरेल ना? अरे ओके नाही, या ॲक्सिस भोवती फिरेल. आता ॲक्सिस कडून पास होत आहे एंड, म्हणजे रॉड कसा फिरेल? ॲक्सिसतून जाते असा फिरेल ना पूर्ण? अरे ओके नाही, पहिले याच्या भोवती फिरेल आहे ना. आता ॲक्सिस असा आहे तर रॉड याच्या भोवती फिरेल. अरे ओके नाही, येस. मग सांगा बरं आयो कसा काढायचा? तो आयो काढायचा आहे तर त्या आयो काढण्यासाठी काय करतो? सगळ्यात पहिले आयो म्हणजे काय असतं बोला? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रॉड. लक्ष द्या, अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रॉड. हे बघा, अबाउट अन ॲक्सिस ओके पासिंग थ्रू. हां, अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू. बघा, अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू एनी वन ऑफ द एंड. एनी वन ऑफ द एंड. चला बोला, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू काय? एनी की एनी वन ऑफ द एंड? सांगा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढायचा? आय की आयो? आयो काढण्यासाठी मी मदत घेणार आयसीची. कोणाची मदत घेणार सांगा? आयसीची. बघा आयसीची मदत मी लागला तर हा पेन याच्यासाठी यूज करतो ना, हा पेन ओके. हे जे मला माहीत आहे, हा मोमेंट ऑफ इनर्शिया मला माहीत आहे. जर का सेंटरमधनं जात असेल तर याच्या भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतं? आय की आयसी. आणि आय नो आयसी इज इक्वल्स टू किती असतं? ml² की ml²/12 ml²/12. हे बघा, प्रत्येकाची पहिली केस पाठ असते. ml² की ml²/12 ml²/12. मला काढायचं काय? आयसी काढायचं की आयो काढायचं आहे? सांगा. दोन आयो काढायचं आहे. सांगा परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम अप्लाय करणार की पॅरलल ॲक्सिस? समजते, दोन ॲक्सिस एकमेकांना काय पॅरलल आहे. ओके, मग आता तुम्हाला समजते इथं लिहितो बाळांनो. हां, बाय युझिंग, लक्ष द्या सगळ्यांनी, बाय युझिंग पॅरलल ॲक्सिस थेरम. हां वाचा, बाय युझिंग पॅरलल. ए बाळा दार लावून घे ग. ओके, बाय युझिंग पॅरलल ॲक्सिस थेरम. सांगा पॅरलल ॲक्सिस थेरम काय असतं? सगळ्यांना माहिती आहे. व्हॉट इज पॅरलल ॲक्सिस थेरम? बोला, किती असतं पॅरलल ॲक्सिस थेरम? ओके सांगा, पॅरलल ॲक्सिस थेरम माहिती आहे सगळ्यांना? बोला काय असतं? आयझेड इज इक्वल्स टू आयएक्स प्लस आय वाय की आयो इक्वल्स टू? सांगा काय असतं? बोला सांगा. आयो इक्वल्स टू किती असतं? आयसी प्लस किती असतं? एम के mh². से येस. सांगा एम म्हणजे कोण? मास की मास ऑफ रॉड? मास ऑफ रॉड. आणि एच म्हणजे काय असतं? डिस्टन्स बिटवीन टू की टू पॅरलल ॲक्सिस? हे पाय दोन पॅरलल ॲक्सिस. सांगा दोन पॅरलल ॲक्सिसची डिस्टन्स सांगा. दोन पॅरलल ॲक्सिस म्हटलं डिस्टन्स किती असतं? एल की L/2. हे झालं एच. झालं. कारण की का बरं सांगतो, ही काय लेंथ ऑफ रॉड. सेंटर अँड एनी वन ऑफ द एंड या दोघांमधलं डिस्टन्स किती असतं? एल की L/2. कारण की मला हे सांगा टोटल लेंथ ऑफ रॉड किती आहे? एल. सेंटर अँड एनी वन ऑफ द लेंथ मधलं डिस्टन्स म्हणजे काय असतं? लेंथ की हाफ ऑफ लेंथ? तर मग काय होईल? L/2 होईल ना. तर सांगा L/2 काय होईल? एच व्हॅल्यू झाली L/2. सो आयो इज इक्वल्स टू किती असतं? आयसी इज इक्वल्स टू किती असतं? ml² की ml²/12. बघा आयसी इज इक्वल्स टू किती असतं? ml²/12. ओके, प्लस किती असतं सांगा? m इंटू एच ब्रॅकेटचा स्क्वेअर. एच म्हणजे काय असतं? डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस. सांगा दोन पॅरलल ॲक्सिस मधलं डिस्टन्स एच इज इक्वल्स टू किती असतं? एल की L/2. का बरं L/2 लिहिलं सांगा बरं? रॉडची लेंथ किती आहे सांगा? एल. मला हे सांगा, हा कोण आहे? सेंटर. हा कोण आहे? एंड की एनी वन ऑफ द एंड? मग सांगा हा हाफ ऑफ रॉड झाला ना. मग सांगा हाफ ऑफ रॉड झालं तर लेंथ किती झालं? एल की L/2. सो एच व्हॅल्यू टाकली L/2. सो आयो इज इक्वल्स टू किती असतं? ml² डिवायडेड बाय 12 प्लस काय करायचं? इट्स ml² डिवाइड बाय किती असतं? 4. हाय माहीच L/2 ब्रॅकेट स्क्वेअर L² डिवाइड बाय 4. आणि मला हे सांगा आयो इज इक्वल्स टू किती असतं बाळांनो? ml² डिवायडेड बाय 12 प्लस किती असतं बाळांनो? ml² डिवाइड बाय 4. बरोबर आहे. याचा बेस किती आहे? 12. याचा किती आहे? मला किती पाहिजे? 12. कितीने मल्टिप्लाय करणार? 3. याला कितीने मल्टिप्लाय करणार? 3. तर सांगा बरं आयो काय असतं? बोला सांगा. आयो इज इक्वल्स टू किती असतं? बोला ml² डिवायडेड बाय 12 प्लस सांगा 4 × 3 किती असतं? 12. किती असतं? थ्राईस ml² डिवायडेड बाय किती असतं? 12. 4 × 3 12 झालं. सो सांगा बरं आयो किती असतं? ओके, हा खाली 12 घेतला ml². ओके, प्लस किती असतं? थ्राईस ml². बोला मग आयो इज इक्वल्स टू बोला 3 ml² प्लस ml² किती असतं? 4 ml² डिवायडेड बाय किती असतं? 12. सांगा 4 ml² डिवाइड बाय 12 म्हणजेच किती असतं? बोला लवकर काय असतं? हां बोला ना. सो आयो इज इक्वल्स टू किती असतं? ml² डिवायडेड बाय किती असतं? 3. किती असतं? 3. म्हणजे काय केलं सांगा बरं? प्रत्येकाची पहिली केस तुम्हाला काय करावं लागेल? पाठ करावं लागेल. पण प्रत्येकाच्या पुढच्या केसेस तुम्हाला काय करावं लागतील? तयार कराव्या लागतील. करेक्ट आहे. मग मला हे सांगा एनी वन ऑफ द एंडची केली आपण. कुठला थेरम अप्लाय केला सांगा? पॅरलल ॲक्सिस थेरम की परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम? आणि प्रत्येक केसमध्ये एलिमेंट सेमच आहे पण काय चेंज होत आहे? काय चेंज होत आहे? कोणाची पोझिशन चेंज होत आहे? ॲक्सिसची. पहिल्या केसमध्ये ॲक्सिस कडून पास झाला, दुसऱ्या केसमध्ये ॲक्सिस कडून पास झाला. एनी वन ऑफ द
एंड. करेक्ट आहे. आता बघा तिसरी केस, रॉडचीच तिसरी केस. मी ॲक्सिस पोझिशन चेंज करतो. आता लक्षात द्या तिसरी केस. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रॉड. लक्ष द्या, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रॉड अबाउट अँड ॲक्सिस, म्हणजे ॲक्सिसच्या भोवती. बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड अबाउट अँड ॲक्सिस. आता ॲक्सिस कुठून पास होत आहे? ॲक्सिस पासिंग, काय म्हणताय? ॲक्सिस पासिंग थ्रू, ॲक्सिस पासिंग थ्रू मिडवे. काय बोलू मी सांगा? मिडवे बिटवीन, मिडवे बिटवीन सेंटर ऑफ रॉड. मिडवे बिटवीन सेंटर ऑफ काय? रॉड अँड एनी वन ऑफ द एंड, एनी वन ऑफ द एंड. चला बोला, सांगा, बोला काय केलं? बोला, ॲक्सिस कुठून पास होत आहे? बोला, सांगा, ॲक्सिस कुठून पास होत आहे? बोला, वाचा वाचा वाचा, सगळ्यांनी वाचा. ॲक्सिस कुठून पास होत आहे सांगा. मिडवे बिटवीन सेंटर अँड एनी वन ऑफ द एंड. मग सांगा बरं कुठून जाईल ॲक्सिस? बोला. हे बा रॉड. येस, आवाज नको आहे. हा रॉड, हा झाला सेंटर, हा झाला एनी वन ऑफ द एंड. से येस. आणि ॲक्सिस कुठून पास होत आहे सांगा? मिडवे बिटवीन सेंटर अँड एनी वन ऑफ द एंड, म्हणजे सेंटर आणि एनी वन ऑफ द एंड यांच्या मिडवे. मिडवे म्हणजे काय? मधातनं जात आहे, इथून जात आहे ॲक्सिस आपला. हे लक्षात द्या रे. हे बा ॲक्सिस इथून जात आहे. मग हा पॉईंट काय? याच्या भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा तर हा पॉईंट कोण आहे सांगा? बॉडीचाच पॉईंट आहे, पण कुठला आहे? सेंटर आहे की सेंटर सोडून आहे? आणि सेंटर सोडून असेल त्याला नाव काय देतो आपण? ओ. आणि याच्या भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतं? आय की आयो. आयो म्हणजे इंडायरेक्टली मला काय काढायचं? आय की आयो. मग आयो काढायचं नंतर मला आयसी पाहिजे, हो म्हणा. म्हणजे मदत घ्यायची आहे मला आयसीची. मग चला, आयसीची व्हॅल्यू मला माहित आहे, त्यामुळे मी त्याला डार्कन काढतो. डार्कन म्हणजे जी गोष्ट मला माहित आहे, ही गोष्ट मला माहित आहे. ठीक आहे. ओके. डॉटेड म्हणजे जी गोष्ट मला फाइंड करायची आहे. ओके. राहिला प्रश्न आयसी. आयसीची व्हॅल्यू मला माहिती आहे, किती आहे सांगा? ml² डिवायडेड बाय 12. प्रत्येकाची पहिली केस तुम्हाला काय करावी लागेल? पाठ करावं लागेल. त्याचं डेरिव्हेशन तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहे. से येस. सांगा कुठला थेरम अप्लाय करू? परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम की पॅरलल ॲक्सिस थेरम? सांगा, पॅरलल ॲक्सिस थेरम काय असणार आहे? बोला. आयओ इज इक्वल टू किती असतं? आयसी प्लस किती असतं? एम की mh²? mh². इज दॅट क्लिअर? येस. सांगा, आयसी म्हणजे किती आहे? बोला. काय झालं? फॅन वाढतंय का? mh² बाय 12 प्लस किती असतं? एम इंटू किती असतं? h². h म्हणजे काय असतं? डिस्टन्स की डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस. सांगा, डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस किती आहे? तर साधी गोष्ट आहे, मला हे सांगा, रॉडची लेंथ किती आहे? बोला. एल. से येस. ओके. सेंटर पासून एका एंडचं डिस्टन्स किती आहे सांगा? एल की l/2? l/2. से येस. हाफ. आणि हा पॉईंट काय? याच्या मिडवे, याच्या मिडवे म्हणजे l/2 च्या हाफ होईल नाही? सांगा बरं, l/2 च्या हाफ किती असतं? l/2 च्या हाफ, l/2 च्या हाफ. सांगा मग 2 कुठे आहे? न्यूमरेटर मध्ये आहे की न्यूमरेटरच्या डिवाइड मध्ये आहे? आणि न्यूमरेटरच्या डिवाइड मध्ये असेल तर कुठे जाईल? डिनॉमिनेटर. सो l डिवाइड बाय 2 इंटू किती असतं? 2. सांगा आन्सर काय करायचं? l डिवाइड बाय किती असतं? 4. सो इथं किती असतं? l की l/4? l/4. कारण की पॅरलल ॲक्सिस थेरम मध्ये h म्हणजे काय असतं? डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस. सांगा, दोन पॅरलल ॲक्सिस मध्ये डिस्टन्स किती असतं? h. आणि त्या h व्हॅल्यू किती आहे सांगा? l की l/4? l/4. सो आयओ इज इक्वल टू किती असतं बाळांनो? ml² डिवाइड बाय 12 प्लस किती असतं? इट्स ml² डिवाइड बाय किती असतं? 4² इज 16. से येस. डू क्रॉस मल्टिप्लिकेशन. बरोबर बस समृद्धी. सांगा, आयओ इज इक्वल टू किती असतं? मेक इट अ क्रॉस मल्टिप्लिकेशन. चला क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. किती होईल सांगा? 16 ml². लक्षात ठेवा, प्लस किती असतं? 12 ml². 16 ml² प्लस 12 ml². इथे किती असतं? 12 × 16. सो आयओ इज इक्वल टू बोला 16 ml² प्लस 12 ml² किती असतं? 16 प्लस 12 बोला, घाबरू नका. 20 की 28? सो गाइज इट्स 28 ml². ओके. डिवायडेड बाय 12 × 16 किती होतात? करा ना प्रॉडक्ट. हात गुंडाळून काय बसले सगळे? लवकर. किती? 1 की 192? 192. येस. हे बा 192. मग मला हे सांगा, आयोची व्हॅल्यू किती झाली शेवटची? बोला. आयोची व्हॅल्यू नाही काय तर 2चा भाग जातो. सांगा, 2चा भाग गेला तर किती होईल सांगा? 28 चा हाफ किती होईल सांगा? 14. आणि 192 चा हाफ किती होईल? 28 चा हाफ 14 आणि 192 चा हाफ 96. व्हेरी गुड. 96. चला त्याच्या हाफ करा. बोला, याच्या हाफ 7 आणि याच्या हाफ बोला ना 48. म्हणजे किती होईल सांगा? 7 ml². ओय 7 ml² डिवायडेड बाय किती असतं? 48. सो आयोची व्हॅल्यू झाली 7 ml² डिवाइड बाय 48. इज दॅट क्लिअर? येस. 7 ml² डिवाइड बाय किती असतं? 40 की 48? 48. झालं. या रॉडच्या 3 केसेस संपल्या. इथं भाऊ मी 100 केसेस घेऊ शकतो, काही घेऊ शकतो, मी फक्त प्रॅक्टिस घेत आहे. ओके.
बाळांनो इथं प्रॉब्लेम काय मी सांगतो, तुमच्या नोट्समध्ये आजचा जो आर्टिकल मी घेणार आहे हा आर्टिकल टेक्स्टबुकमध्ये नाही आहे, पण प्रॉब्लेम काय न्यूमेरिकल्समध्ये हे डिराईव्ह करावं लागते. कुठं डिराईव्ह करावं लागतं? न्यूमेरिकल्समध्ये. तर न्यूमेरिकल्समध्ये नको डिराईव्ह करायला, आपण डायरेक्ट इथंच डिराईव्ह करून घेऊ आणि जेव्हा न्यूमेरिकल येईल तेव्हा डायरेक्ट फॉर्म्युला यूज करायचे आपल्याला, ठीक आहे. नाही तिथं सगळं डिराईव्ह करावं लागते. आता पुन्हा एकदा लक्षात ठेवा. हां सांगा पहिला एलिमेंट कुठला घेतला आपण? रॉड. सांगा रॉडच्या केसमध्ये काय करायचं, बोला वाचा पहिला पॉईंट काय? हां मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ. प्रत्येकाची पहिली केस तुम्हाला काय करायची आहे? पाठ करायची आहे. आणि रेडियस ऑफ गायरेशन सुद्धा पहिल्याच केसचं काढायचं असते, सेंटरवाल्या केसचं. मी बाकीच्या दुसऱ्या कुठल्याही केसचं रेडियस ऑफ गायरेशन काढलेलं नाही आहे, करेक्ट आहे. तर ml² डिवाइड बाय 12 पाठ करायचं. आणि बाळांनो लक्षात ठेव KC इज इक्वल टू, समजलाय? ओके. दुसरं वाचा, दुसरं काय दिलाय? कमॉन सगळ्यांनी हां वाचा वाचा काय दिलाय बोला. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रॉड अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू एनी वन ऑफ द एंड. बरं आयो काढायचा आहे. मदत कोणाची घेतली? आय की IC ची? कुठला थेरम? पॅरलल की परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम? पॅरलल ॲक्सिस थेरम मध्ये दोन पॅरलल ॲक्सिस मधलं डिस्टन्स किती असते इथं? h इज इक्वल टू किती? L की L/2? L/2. इथं व्हॅल्यू टाकली, आन्सर काढलं. तिसरं सांगा ॲक्सिस कुठून पास होत आहे? ओके सेंटर एनी वन ऑफ द एंड की मिडवे बिटवीन सेंटर अँड एनी वन ऑफ द एंड? मिडवे बिटवीन सेंटर अँड एनी वन ऑफ द एंड. म्हणजे ते डिस्टन्स किती झालं? L/2 की L/4? L/4. लक्षात ठेवा. चालेल. ओके आता इकडे बघा काय करायचं. झालं. नेक्स्ट बाळांनो लक्ष द्या इकडे. हा झाला रॉड. नोट्स काढा तुमच्या, नोट्स काढा लवकर, नोट्स काढा. काढल्यात? पेज नंबर आहे 12 लवकर. वर हेडिंग दिलाय अप्लिकेशन ऑफ पॅरलल अँड परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम आहे. चला वर 3 युनिफॉर्म रॉड. किती केसेस आहेत सांगा? 3. वाचा पहिलं स्टेटमेंट काय? कमॉन. स्टेट अँड एक्सप्रेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ 3 युनिफॉर्म रॉड अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स सेंटर वाली पहिली केस प्रत्येक एलिमेंटची पाठ करावी लागणार आहे. दुसरी केस वाचा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ 3 युनिफॉर्म रॉड अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू एनी वन ऑफ द एंड अँड परपेंडिक्युलर टू इट्स. तिसरी केस वाचा. हां करता येईल? तिन्ही केस लिहिता येईल? ओके चला पुढचा एलिमेंट घ्या. कुठला आहे सांगा? डिस्क. आता एक काम करा, डिस्क नाही घ्यायचं आपल्याला, पहिले रिंग घेऊ आपण, त्याच्या पुढचं घ्या. बघा पुढे आहे का रिंग? आहे का? थिन रिंग दिसतंय का? सांगा. रिंग घ्यायचं आपल्याला. हां आणि रिंग नंतर डिस्क करायचं आहे. आता मात्र प्लीज लक्ष द्या इकडे. हां बुद्धीची गरज आहे. प्लीज प्लीज प्लीज. ओके संपला टॉपिकच संपला. उद्या दी एंड झाला आहे टॉपिकचा. हां लक्ष द्या इकडे, लक्ष द्या. मी काय म्हणताय आता सगळ्यात महत्वाचा आर्टिकल आपल्याला बघायचा आहे रिंग. आवाज आवाज नको आहे. रिंग. एकदा हा टॉपिक झाला ना की नंतर मग पुढचे 4-5 दिवस कंटिन्यू मॅथ्सच घेतो. चालेल? मॅट्रायसेस संपू थोडा. हां जास्त फिजिक्स जास्त होत आहे का? हां ठीक आहे. अच्छा दोन्ही जास्त होत आहे. अच्छा बरं ठीक. हां ठीक. आता रिंग काय असतं सगळ्यांना माहिती आहे. रिंग काय असतं? ए बाळा एक लक्ष दे. हां रिंग माहिती आहे काय असतं सगळ्यांना? बघू दे एक रिंग, एक ब्रेसलेट बघू द्या मला कोणाच तरी. कळ आहे का कोणाजवळ? अरे देतो ना वापस. अरे द्या ना मला पाहिजे. अगं दे ना समृद्धी. फेक इकडे. हां फेक. हां IPL मध्ये जाऊ का मी? कॅच पकडली तर आता ठीक आहे. हां हां ठीक आहे. हां रिंग. हे बा दिस इज द रिंग. यू नो रिंग. रिंग मधात ना हॉलो असते. से यस येस. आता रिंगच्या 4 केसेस आहेत. लक्ष द्या प्लीज. जर रिंग समजलं तुम्हाला तर डिस्क तुम्ही स्वतःच कराल बघा. त्यामुळे समजून घ्या. पहिलं रिंगचं प्लीज लक्ष द्या. ओके मोमेंट कोणी शिकवणार नाही तुम्हाला, लक्षात ठेवा, कारण की नाहीच आहे सिलेबसमध्ये कुठं. हां पण अरे तसं नसते रे, न्यूमेरिकलमध्ये येतं ना बैताडे. हो ठीक आहे. हां मी तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दाखवतो काय काय आहे. ठीक आहे. ही रिंग. ओके अरे बिनकामाचं शिकवत नाही मी, टेन्शन ना घेऊ. सर तुम्हाला नॉलेज असेल पण आम्हाला बिनकामाचं नॉलेज देऊ नका. आम्हाला आहे तेवढं झेपत नाही. असं बिलकुलही करणार नाही. जे कामाचं आहे ते शिकवतो मी. ठीक आहे. विश्वास ठेवा माझ्यावर. ही रिंग आहे. लक्ष द्या. ओके मला काढायचा आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग. रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. बरं मग काय आन्सर? असं नाही आहे. ॲक्सिस कुठून पास होतो हे महत्वाचं आहे. ए लोकरे लक्ष द्या इकडे. पागलासारखी का बरं करते? हां उन्हाळ्यात अशीच करत असते का? नाही सर ते उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले ना, ते कोरोनापासून मी अशीच करते. पहिले मी छान होते पण ते कोरोनाचे किटाणू गेलेच नाही अजून 4-5 डोक्यातून. लक्ष दे इकडे. हां बाळांनो ही रिंग आहे. ए लक्ष द्या. मला रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. सगळ्यात महत्वाचं काय असतं? सगळ्यात महत्वाचं कोण कुठून पास होतो? ॲक्सिस. ॲक्सिसची पोझिशन चेंज झाली तर सगळ्या गोष्टी
म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज होईल. त्यामुळे जरी मी लिहिलं मोमेंट ऑफ इनर्शिया रिंग काढताच येणार नाही, कारण की तू ॲक्सिस सांगा सर कुठून जात आहे. कारण मला हे सांगा साधी गोष्ट आहे, रॉडच्या किती केसेस बघितल्या मी? रॉड तर एकच आहे, पण तिन्ही केसमध्ये काय चेंज होत आहे? ॲक्सिस. पहिल्या केसमध्ये ॲक्सिस कुठून पास झाला? सेंटर. दुसऱ्या केसमध्ये ॲक्सिस कुठून पास झाला? एंड. आणि तिसऱ्या केसमध्ये ॲक्सिस कुठून पास झाला? पण तिन्ही केसमध्ये आन्सर सेम आले की डिफरंट आले? डिफरंट. बघा दाखव तुम्ही. पहिल्या केसमध्ये ॲक्सिस सेंटरमधून गेला ml²/12 आला. दुसऱ्या केसमध्ये ॲक्सिस एनी वन ऑफ द एंड गेला ml²/3 आला. तिसऱ्या केसमध्ये ॲक्सिस मिडवे मधनं गेला बघा 7 ml²/12 48 आला. बॉडी तर एकच आहे, फक्त काय चेंज झाला? ॲक्सिस चेंज झाला. आता मी जरी लिहिलं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग तर मी आन्सर देऊ शकत नाही. पहिले काय सांगावं लागेल? ॲक्सिस. मग ॲक्सिस पहिली केस सेंटरवाली असते, पण त्या सेंटरमध्ये आता गोंधळ आहे. हा काय बघा, लक्ष द्या इकडे. हा लक्ष द्या साईश, लक्ष दे, मी आहे. लक्ष द्या इकडे. हा लक्ष द्या. राम राम. लक्ष द्या इकडे. सगळे आंघोळ बिघोळ करून येतात की नाही? हां की रात्रीच आंघोळ करता झोपून? नाही सर ते सकाळी होत नाही, तर रात्री आंघोळ करून झोपतो आम्ही. सकाळी उठले ब्लँकेट फेकले की चालले. हां बरं ठीक आहे चालेल, इट्स युअर पर्सनल. हां इकडे लक्ष द्या, इट्स युअर पर्सनल. अदिती लक्ष दे बाळा. हां आपापलं पर्सनल असते. हां हा कोण आहे सांगा? हंसिका. हां रिंग. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग अबाउट an axis. तनिष्का. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट एन ॲक्सिस. रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे अबाउट एन ॲक्सिस. ॲक्सिस कुठून पास होत आहे? ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर. पासिंग थ्रू सेंटर. कोणाचा सेंटर? तुमचा, माझा की रिंगचा? ऑब्विसली ज्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे त्याचाच. तर मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा काढायचा? रिंगचा. तर ॲक्सिस कुठून पास होईल? रिंगच्या सेंटर मधनं. मोमेंट ऑफ, अदिती लक्ष दे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. अगं बाई कसं ग? म्हणजे मला हे सांगा, ॲक्सिस हा रिंगच्या सेंटर मधनं जात आहे आणि रिंगच्या प्लेनला काय पॅरलल की परपेंडिक्युलर आहे? परपेंडिक्युलर. कसं सांगतो मी? मला लक्ष द्या. हे बघा ही रिंग, ही रिंग सांगा व्हर्टिकल रिंग आहे की हॉरिझॉन्टल रिंग आहे? दिशा लक्ष दे, माझ्याकडे बघताय म्हणजे लक्ष आहे असं नाही आहे. सांगा रिंग व्हर्टिकल आहे की हॉरिझॉन्टल आहे? हॉरिझॉन्टल. ॲक्सिस कुठून पास होत आहे? सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन म्हणजे समजते का? म्हणजे रिंगचा प्लेन जर का हॉरिझॉन्टल असेल तर ॲक्सिस कसा आहे? व्हर्टिकल आहे. रिंगचा प्लेन जर का हॉरिझॉन्टल असेल तर ॲक्सिस कसा आहे? व्हर्टिकल. म्हणजे ॲक्सिस सेंटर मधनं जात आहे, रिंगच्या प्लेनला कसा आहे? व्हर्टिकल आहे, म्हणजे परपेंडिक्युलर आहे. से यस. आता रिंग जर का हॉरिझॉन्टल व्हर्टिकल असेल तर, रिंग जर का व्हर्टिकल असेल तर ॲक्सिस कसा जाईल? असा जाईल. कारण कसं असते माहिती आहे का? रिंगच्या केसमध्ये दोन केसेस आहेत. कुठल्या माहिती आहे का? इन द प्लेन अँड परपेंडिक्युलर प्लेन. आता मला हे सांगा साधी गोष्ट, इकडे लक्ष द्या. ए छोकरो, ही कोण आहे? व्हर्टिकल रिंग आहे की हॉरिझॉन्टल आहे? व्हर्टिकल. आणि ॲक्सिस आहे कसा आहे? व्हर्टिकल. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला समजते का? ॲक्सिस सेंटर मधनं जात आहे, पण परपेंडिक्युलर टू प्लेन आहे की इन द प्लेन आहे? म्हणजे तो डायमीटर झाला. कोण झाला सांगा? डायमीटर. बघा ना डायमीटर झाला ना. अरे ओके नाही, डायमीटर झाला ॲक्सिस. आपल्याला ही केस नाही बघायची आहे. मी तेच सांगताय की रिंग मध्ये दोन केस आहे सेंटरवाल्या, इन द प्लेन आणि परपेंडिक्युलर प्लेन. रिंग जर का व्हर्टिकल असेल तर ॲक्सिस माझा हॉरिझॉन्टल असला पाहिजे. रिंग माझी हॉरिझॉन्टल असेल तर ॲक्सिस माझा व्हर्टिकल असला पाहिजे. परपेंडिक्युलर टू द प्लेन म्हणतो. से यस. सर्वांचा पहिला सेंटेन्स काय? कम ऑन एव्हरीवन. हा व्हेरी गुड, आवडलं मला. ही कोण? कोण? रिंग की व्हर्टिकल रिंग? ॲक्सिस कुठून पास होत आहे? सेंटर. आणि इन द प्लेन की परपेंडिक्युलर प्लेन? परपेंडिक्युलर प्लेन. म्हणजे कशी काढू ॲक्सिस? उभा काढू की असा हॉरिझॉन्टल? असा ॲक्सिस राहील. मग तुम्ही जेव्हा फ्रंट व्ह्यूनी बघता तेव्हा तो ॲक्सिस दिसेल की पॉईंट दिसेल? पॉईंट. पॉईंटच काढतो, पण हा ॲक्सिस आहे. से यस. याच्याभोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. से यस. येस. आणि तुमची जर रिंग हॉरिझॉन्टल असेल, आई काय 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 का, तुमची जर रिंग हॉरिझॉन्टल असेल, तुम्हाला सांगितलं होतं हॉरिझॉन्टल हा कोणासारखा दिसतो? इलिप्स. पण तो इलिप्स नसतो, हॉरिझॉन्टल सर्कल असतो. तुमची रिंग हॉरिझॉन्टल असेल तर ॲक्सिस कसा असेल सांगा? त्याला परपेंडिक्युलर म्हणजे व्हर्टिकल असेल. ओके, ॲक्सिस त्याला परपेंडिक्युलर म्हणजे व्हर्टिकल असते. बरोबर ना? येस. त्याच्या भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा IC, आणि हा सुद्धा ICच आहे, लक्षात ठेवा. चालेल. या दोन्ही केसेस सेम आहे. मी दोन्ही डायग्राम का बरं डोळ्यासमोर काढल्या? एक व्हर्टिकल रिंगसाठी आणि एक
हॉरिझॉन्टल रिंगसाठी. से येस येस. आणि मी पहिली वेळेस बोलतो, प्रत्येकाची पहिली केस पाठ करायची. ओके, रिंगचं मास किती आहे एम, रिंगचं मास किती आहे एम, आणि रिंगची रेडियस किती आहे सांगा आर. झालं. तर प्रत्येकाची पहिली केस किती असतं लक्ष द्या, IC इज इक्वल्स टू mr². जसं रॉडची पहिली केस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ ml²/12 होतं, तसं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन चा आन्सर असतं बाळांनो ml² नाही m की mr². झालं. पहिली केस पाठच करायची, नो वेज. ओके, नाही आहे डेरिव्हेशन, वाचले तुम्ही असं समजा. झालं. नाही त्याची डेरिव्हेशन आहे. ओके बाळांनो इकडे लक्ष द्या. आता सगळ्यांना माहित आहे I इज इक्वल्स किती असतं सांगा, m की mk². येस, टाका इथं I इक्वल्स टू mk². इथे लिहू शकता mk², kc² लिहिलं तर चालते, c फॉर सेंटर असतो. m की mr² आहे, mm गेट्स कॅन्सल. तो k² इज इक्वल्स किती असतं, r की r² स्क्वेअर रूट घ्या, सांगा k ची व्हॅल्यू किती झाली r. काय सांगू तुम्हाला, परवाच्या दिवशी मी सांगितलं तुम्हाला की 2 दिवस थांबा माझ्यासाठी. ओके, सांगितलं होतं. रोलिंग बॉडीमध्ये के ची व्हॅल्यू काय टाकली होती, आर. रिंगच्या केसमध्ये सांगा, रोलिंग बॉडीमध्ये के ची व्हॅल्यू काय टाकली होती, आर. आणि मी सांगितलं होतं 2 दिवस थांबा, मी सांगेल तुम्हाला के ची व्हॅल्यू आर कशी काय येते ते बघा. रिंगसाठी के ची व्हॅल्यू किती येतं आर. सांगितलं होतं का सांगा. कायनेटिक एनर्जी, वेलॉसिटी, ॲक्सेलरेशनचे आपण रोलिंग बॉडीचे फॉर्म्युले काढले होते. त्यात k²/r² च्या व्हॅल्यू टाकायचो आपण. अर्धे कॅल्क्युलेशन मी करून दिले होते, अर्धे कॅल्क्युलेशन तुम्ही केले होते. हो म्हणा. अरे ओके नाही. येस. तर त्यात मी सांगितलं होतं फक्त तुम्हाला पाठ करावं लागेल की के ची व्हॅल्यू किती असते आर. हे बघा के ची व्हॅल्यू आर किती असते रिंग. कारण की रेडियस ऑफ गायरेशन फक्त नेहमी पहिल्या स्केचचं काढलं जाते. आता याच्यानंतरच्या कुठल्या स्केचचं रेडियस ऑफ गायरेशन काढायचं नाही. रिंग बद्दल बोलतोय मी. रॉडमध्ये पहिल्या स्केचचं काढलं आहे बघा, रॉडमध्ये पहिल्या स्केचचं काढलं आहे. ओके, नंतर दुसऱ्या केसचा फक्त मोमेंट ऑफ इनर्शिया काढला, तिसऱ्या केसचा फक्त मोमेंट ऑफ इनर्शिया काढला. से येस येस. रिंगमध्ये आपण तसंच करताय. पहिल्या केसचा मोमेंट ऑफ इनर्शिया तर पाठच करत असतात, आणि दुसऱ्या पहिल्या केसचं रेडियस ऑफ गायरेशन. के ची व्हॅल्यू किती आली सांगा आर. से येस येस. आता हां वाचा पहिली केस काय, वाचा पहिली केस काय. हां आता इकडे बघायचं माझ्याकडे. हां दुसरी केस रिंगची. हां मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग अबाउट an axis about an axis passing through center. अरे बापरे अरे बापरे अरे बापरे अरे बापरे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर. सांगा प्रत्येक केस मध्ये काय चेंज होणार आहे, रिंग चेंज होणार आहे की ऍक्सिस चेंज होणार आहे. ऍक्सिस. पहिल्या केस मध्ये ऍक्सिस कडून पास झाला पण परपेंडिक्युलर टू द प्लेन. दुसऱ्या केसमध्ये ऍक्सिस कडून पास होत आहे सेंटर पण काय इन द प्लेन. अगो बाई सर कसं हो सर. इन द प्लेन. काय इन द प्लेन. आता इन द प्लेन काय असतं, इन द प्लेन म्हणजे समजलं मी सांगितलं होतं. सांगा रिंग कशी आहे, त्या ऍक्सिस सुद्धा तिकडे काय होतं, रिंग काय होती, त्या ऍक्सिस कसा होता, रिंग कशी होती, ऍक्सिस कसा होता परपेंडिक्युलर आहे ना. ओके आता रिंग कशी आहे, ऍक्सिस कसा आहे, रिंग कशी आहे, ऍक्सिस कसा आहे हॉरिझॉन्टल. आता इकडे लक्ष द्या. रिंग तुमची वर्टिकल सेंटर मधनच जातो तो फक्त काय असतं माहिती आहे का, इन द प्लेन असतो. इन द प्लेन असतो म्हणजे तो डायमीटर म्हणून काम करतो. काय करतो, डायमीटर. ओके सॉरी सेंटर मधनं जातो पण तो डायमीटर म्हणून काम करतो. सर का बरं डायमीटर, अरे छोकले हो एखाद्या सर्कल मधनं जर का अशा जात असेल तर तो डायमीटरच झाला ना. अरे ओके नाही, सेंटर मधनं जाणारी लाईन आणि कुठल्याही सर्कम्फरन्सला 2 पॉईंटला इंटरसेक्ट होत असेल तर ती कोण झाली, डायमीटर. म्हणून त्याला मी आयडी म्हणतो, आयसी नाही म्हणत. नाही तर काय होईल, मी याला आयसी म्हणू शकतो कारण की सेंटर मधनं जाते. मग तो आयसी आणि हा आयसी, तुम्ही आयसी आयसी मध्ये होऊन जाल कन्फ्यूज. काय होऊन जाल, म्हणून मी त्याला स्पेशल नाव ठेवलं काय आयसी, आणि याला काय म्हणू, हा घाबरू का मी आहे बाय बा. आयडी जरी असेल तरी हे विसरू नका की हा सुद्धा कशातनं जात आहे, सेंटर मधनच जात आहे. येस येस. ओके ओके चला हॉरिझॉन्टल रिंग काढली. थांबा रे, सांगा हॉरिझॉन्टल रिंग काढली. हा लक्ष द्या, हा कोण आहे सेंटर तुमचा माझा की रिंगचा. सांगा ऍक्सिस कडून पास होत आहे सेंटर अँड परपेंडिक्युलर प्लेन की इन द प्लेन. मग रिंग हॉरिझॉन्टल आहे तर ऍक्सिस का काढू, व्हर्टिकल की हॉरिझॉन्टल. चला हॉरिझॉन्टल काढतो. हा रियाची इच्छा म्हणून काढतो बरं का, नाही तर माझी इच्छा नव्हती. रिया म्हणते हॉरिझॉन्टल काढा. रिया लक्ष दे का, हे बघ रिया काढला हॉरिझॉन्टल. हो म्हणा, अबे होतं म्हणा. येस. आणि चला असंही काढू शकतो, नाहीतर मग मी थोडं कन्फ्युजन न व्हावं म्हणून मी एक काम करतो, 2 ऍक्सिस काढतो. ठीक आहे.
हे बघा हा एक ऍक्सिस काढला. ओके, किती ऍक्सिस काढू शकतो भाई 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 मेरे को. हे बघा हा कोण आहे, व्हर्टिकल आहे की हॉरिझॉन्टल आहे. हे असा काढला आहे हॉरिझॉन्टल, हे असा काढला आहे. कसे काढू शकतो ना मी, किती ऍक्सिस काढू शकतो. मी एक काढली की दोन काढले सांगा, दोन. कालची डायग्राम आठवते का, हा एक आणि एक असा, एक वाय आणि एक काय असतो, एक वाय आणि एक काय असतो एक्स. ओके, तर मला असं वाटते ए थांबा, हे मी इकडे एक्सटेंड करू शकतो बरं का. हे बघा इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. मी काय म्हणता, पसपस करू नका, अवघड आहे. हे बघा मी एक असं करू शकतो, मी एक असं करू शकतो, पण हे उगा माहिती आहे का लेंदी होतं रे, कशाला फालतूपणा करता रे छोट्या छोट्या गोष्टींना. नका हां ओके, तर बाळांनो समजून घ्या. ओके लक्षात ठेवा, हा शी आहे, सेंटर आहे, हा ॲक्सिस असा आहे, हा ॲक्सिस असा आहे. ओके, हे दोन्ही ॲक्सिस कसे आहे, परपेंडिक्युलर टू प्लेन की इन द प्लेन, बोला इन द प्लेन. तर याला नाव देतो कडला वाय ॲक्सिस. अगं बाई याला नाव देतो एक्स ॲक्सिस. अगं बाई सर आठवल्यासारखं वाटते. याच्या भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कोण असतो सांगा, आय वाय. याच्या भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कोण आहे, आय एक्स. पण एवढं भान ठेवा, हे दोन्ही ॲक्सिस कुठून जात आहे, सेंटर. कुठून, सेंटर. आणि परपेंडिक्युलर प्लेन आहे की इन द प्लेन आहे, इन द प्लेन. म्हणजे ते कोण आहे सांगा, डायमीटर आहे. कोण आहे, मग त्या आय वायला मी आय डी सुद्धा म्हणू शकतो आणि इथं आय एक्सला मी आय डी सुद्धा म्हणू शकतो, आणि दोन्ही डायमीटर आहे. सेयस सेयस. आता लक्षात ठेवा, आता या ॲक्सिस बद्दल काय बोलू शकता तुम्ही, लक्ष द्या इकडे. या ॲक्सिस बद्दल काय बोलू शकता तुम्ही, लक्ष द्या इकडे. या ॲक्सिस बद्दल काय बोलू शकता तुम्ही, लक्ष द्या इकडे. या ॲक्सिस बद्दल काय बोलू शकता तुम्ही, लक्ष द्या इकडे. या ॲक्सिस बद्दल काय बोलू शकता तुम्ही, लक्ष द्या इकडे. हां या ॲक्सिस. अगं भाई हा कोण आहे सर, सर तो कालचा आहे सर, सर तो कालचा, सर तो कालचा माहिती आहे का, आरपार घुसला होता सर. हे पहा आहे तो लॅमिनाला परपेंडिक्युलर, पहा आहे तो. हो म्हणा, हो म्हणा. लॅमिना हॉरिझॉन्टल असेल तर हा कसा असतो, व्हर्टिकल. ठीक आहे लक्ष द्या. ओके, तर हा झेड ॲक्सिस आहे. कुठला ॲक्सिस आहे, झेड. ओय 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 कुठला ॲक्सिस आहे बोला, झेड. पण 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 हा सुद्धा ॲक्सिस कुठून पास होत आहे, पण इन द प्लेन आहे की परपेंडिक्युलर प्लेन आहे. म्हणजे रिंगची दुसरी केस आहे की पहिली केस आहे, पहिली. म्हणजे आय झेड म्हणजे कोण आहे सांगा, आय सी. इंजिनियर व्हायचंय, मोठे मोठे डॉक्टर व्हायचंय, सुई टोचायची आहे, मोठ्या मोठ्या गाड्या बनवायच्या आहे, ब्रिज बांधायचे आहे. मारायला लेको लोकांना, शिकले नाही तर. आय वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर. सुई टोचायची आहे मला, राहिली नसेल द्यायची, बोनमध्ये टाकून द्याल सुई, शिकले नाही तर. शिकावं तर लागेल भाई, अभ्यास तर करावाच लागणार आहे, लक्षात ठेवा. असू द्या. आपण कुठला एलिमेंट शिकताय, डिस्क की रिंग, रिंग. तुम्ही विचार करा, पहिलाच टॉपिक इंडेक्स मधला असा आहे. हा आगे आगे देखो होता है काय. हा टेन्शन नाही घ्यायचं, मी आहे ना. ओके हां सर, ते तुम्ही आहे म्हणूनच टेन्शन आहे. ठीक आहे, ठीक आहे, बरोबर आहे ना, मी आहे म्हणूनच टेन्शन आहे. दुसरा एखादा टीचर असताना त्याने आर्टिकलच उडवले असते, त्यांना तुम्हाला याच्यातच ठेवलं असतं. कशात, अंधारात. मी अंधारात नाही ठेवणार, जे आहे ते आहे. नाही तर तुम्ही पेपरला मराल, नाही तर नाही बोर्डला एंट्रन्सला तर मरालच मग. ओके लक्ष द्या. दुसऱ्या केसमध्ये मला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट काय करायचं आहे सांगा, सेंटर की अबाउट डायमीटर. प्रॉब्लेम काय, दोघांमध्ये सिमिलरिटी आहे. तोही सेंटरमध्ये जातो, हाय सेंटरमध्ये जातो, पण तो कसा असतो सांगा. पहिली केस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर प्लेन, आणि ही केस पासिंग थ्रू सेंटर अँड इन द प्लेन. हो म्हणा. ओके, इन द प्लेन म्हणजे कोण असतं, डायमीटर. सांगा एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड इन द प्लेन आहे, म्हणजे डायमीटर आहे, म्हणून आयडी आयडी लिहिलं. आणि झेड ॲक्सिस काय, पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर प्लेन आहे, म्हणजे कोण आहे सांगा, आय की आय सी. आणि आय सीची व्हॅल्यू तर मला माहिती आहे. सांगा आय सीची व्हॅल्यू किती असते, एम के एम आर स्क्वेअर. एम आर स्क्वेअर. पहिली केस खतम. एवढं समजलं, माझं काम संपलं. आपल्याला काय करायचं आहे, पासिंग थ्रू सेंटर अँड इन द प्लेन की परपेंडिक्युलर प्लेन की इन द प्लेन. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, आय सी करायचं की आय डी करायचं आहे. आय डी. सांगा कुठला थेरम यूज करू, पॅरलल ॲक्सिस थेरम की परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम, परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. बस सांगा परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. सर तुम्ही दोन दोन डायग्राम कशाला काढली, तुम्हाला नसेल काढायची नका काढू. ही दोन डायग्राम मी एक व्हर्टिकल रिंगसाठी आणि हॉरिझॉन्टल रिंगसाठी काढून दाखवली. ओके, मी त्यात एक्सप्लेनेशन दिलं. हां सांगा. सो फ्रॉम फिगर, फ्रॉम फिगर, फिगरकडे जर गेलं तर काय समजतं सगळ्यात पहिले. हां, बाय युझिंग परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. बाय युझिंग अ परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. काय असतो परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम, आय झेड इज इक्वल टू किती असतं बोला, आय एक्स प्लस किती असतं बोला, आय वाय. आणि एव्हरीवन नोज व्हॉट इज आय झेड. आय झेड म्हणजे कोण असतो सांगा, आय सी. समृद्धी सरळ बस. आणि आय एक्स म्हणजे कोण असतं बोला, आय डी.
IX म्हणजे कोण असतं ID. ओके IY म्हणजे कोण असतं ID. IC ची व्हॅल्यू किती असतं सांगा M की MR स्क्वेअर MR स्क्वेअर. IC ची व्हॅल्यू किती असतं MR स्क्वेअर इज इक्वल्स टू ID प्लस ID किती असतं 2 की 2 ID. आणि चला घ्या खाली MR स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इज इक्वल्स टू किती असतं I की ID. सो व्हॉट यू विल गेट ID इज इक्वल्स टू किती असतं MR स्क्वेअर. ओहो अरे कसं MR स्क्वेअर की MR स्क्वेअर बाय 2 MR स्क्वेअर बाय 2. आवाज नको आहे. खतम. ओके खतम. रिंगच्या किती केसेस बघायच्या आहेत 4. रॉडच्या किती झाल्या रॉडच्या किती केसेस झाल्या रिंगच्या किती आहेत त्यातल्या किती झाल्या रिंगच्या सांगा. पहिली केस ती पाठ करत असतात. वजा पहिल्या केस मध्ये काय असतं हा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. Say yes. Ring vertical, axis horizontal. Ring horizontal, axis vertical. Say yes. Yes. दुसऱ्या केस मध्ये moment of inertia of a ring about an axis passing through its center and in the plane. म्हणजे ring vertical axis vertical, ring horizontal axis. म्हणून त्याला आपण दुसरं नाव दिलं काय I की ID. दोन्ही IC करू नका चालेल. अरे ओके नाही IC म्हणजे passing through center and perpendicular plane. ID म्हणजे passing through center and in the plane. पुन्हा IC म्हणजे passing through center and perpendicular plane आणि ID म्हणजे पासिंग टू सेंटर अँड इन द प्लेन. से यस यस. आता एक लक्ष द्या लक्ष द्या तिसरी प्लीज कारण हे जमलं की डिस्क तुम्ही स्वतः करता. सेम आहे डिस्कच्या केसेस. आता बघा मी तिसरी केस लिहितो रिंगची. लक्ष दे रे बाळा. भरत शर्मा भरत आहे की भारत आहे तू हां लक्ष दे. हां तिसरं आवाज नको आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया अगा सॉरी वाचा काय लिहिलं अरे वाचा ना रे. अबाउट अगो बाई बघू दे मला याच्या सिक्वेन्स काय दिला ते बघू द्या. टँजंटच्या दोन कॅन्डी थांबा मी वाचतो. अगो बाई 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 हा टँजंट इन इट्स प्लेन. टँजंट इन इट्स प्लेन म्हणजे आता ऍक्सिस कुठून पास जात आहे सांगा रिंगच्या सेंटर मधनं की रिंगला टँजंट आहे. रिंगला टँजंट आहे. मग सांगा रिंगला टँजंट असणारा काय. इकडे लक्ष द्या माझ्याकडे. अरे ओके काय ओके तू हा काय हो अबे लाजू नको जमताय सगळं. हा आता इकडे लक्ष द्या. हा आवडलं मला आवडलं. सांगा रिंग कशी आहे. अबे काय पिसाळले का रे. वर्टिकल रिंग आहे ना. रिंग गोलच असते ना बैताळे हो. हेच आहे पडली रिंग. रिंग कशी आहे गोल आहे. मग स्क्वेअर करलची स्क्वेअर रिंग कुठं पाहिजे तुम्ही. रिंग गोलच असते फक्त कशी आहे म्हणजे वर्टिकल आहे की ओरिजिनल आहे. हा प्रताप दिसतोय मला तू. हा वर्टिकल रिंग आहे. लक्ष द्या इकडे लक्ष द्या. आता मला हे सांगा रिंग वर्टिकल आहे. आता मला याला टँजंट ड्रॉ करायचा आहे. काय ड्रॉ करायचा आहे आणि टँजंट कसं आहे सांगा इकडे लक्ष द्या. हा परपेंडिक्युलर प्लेन की इन इट्स प्लेन. इन इट्स प्लेन सांगा इन इट्स प्लेन कसा काढायचा. हा आवाज नको आहे. ह्याच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा. हा लक्ष द्या. बस लक्ष द्या. आता मला हे सांगा बस एक लक्ष द्या. जय ऍक्सिस रिंगला काय करून जात आहे टच करून जात आहे. टच करणे म्हणजे काय धक्का मारणे. ऍक्सिस रिंगला धक्का कुठं ते आपापलं पहा. ठीक आहे लक्ष द्या. ठीक आहे हा ओके हा रिंगचा सेंटर आहे. से यस. मग ज्या पॉइंटला धक्का मारून जात आहे तो पॉइंट सेंटर आहे की सेंटर सोडून आहे. आणि सेंटर सोडून जो पॉइंट असतो तो असतो एनी पॉइंट. काय असतो एनी पॉइंट. कशाने दाखवायचं आय की आयो म्हणजे मला काय आयो. त्याला म्हणू शकता मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ टँजंट. टी फॉर टँजंट. आणि टँजंट कसा आहे इन इट्स प्लेन.
इन द प्लेन. म्हणजे समजलंय, इन इट्स प्लेन म्हणजे समजलं रिंग व्हर्टिकल आहे तर टँजंट सुद्धा व्हर्टिकल इन इट्स प्लेन. से येस. मग सांगा मला काय करायचं, आई की आयो, आयो. मग आयो काढायचं तर मी एक कन्स्ट्रक्शन करतो. लक्ष द्या इकडे, काय कन्स्ट्रक्शन करतो, काय कन्स्ट्रक्शन करतो, सेंटर मधनं जाणारा असा एक ऍक्सिस काढतो. यो बात बरोबर आहे. याच्यापेक्षा चांगलं नाही येऊ शकत आपलं. हा थांबा, मी काय केलं, सेंटर मधनं जाणारा एक ऍक्सिस काढला, बरोबर आहे असा. आणि या दोघांमध्ये मला आयो काढायचा आहे. सांगा परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम आपल्याला, पॅरलल ऍक्सिस थेरम आपल्याला. ओके, पॅरलल ऍक्सिस तेवढं समजते सर आम्हाला. हा, एच म्हणजे काय असतं, डिस्टन्स की डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस. आणि सांगा डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस म्हणजे कोण आहे, रेडियस. सेंटर पासून सर्कम्फरन्स पर्यंत डिस्टन्स म्हणजे रेडियस. झालं. आता प्रॉब्लेम काय माहिती आहे का, पॅरलल ऍक्सिस थेरम काढायला गेला, मला काढायचा आयो. व्हॉट इज आयो, आयो इज इक्वल्स टू किती असतं, आयसी प्लस एम की एम एच स्क्वेअर. पण इथं प्रॉब्लेम आहे, इथं तुम्ही चुकणार आहात. कसं काय सांगतो, थांबा. प्लस एम इथपर्यंत बोलाय, एच म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस किती आहे सांगा, आर. ओ हो, आय की आयसी. आता तुम्ही थेरम मध्ये जा. थेरम काय म्हणतो, आयसी. आयसी म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर. पण जेव्हा तुम्ही आता रिंग मध्ये येता तेव्हा सेंटर मधनं जाणाऱ्या माझ्याजवळ किती केसेस आहेत, 2. सांगा सेंटर मधनं जाणाऱ्या किती केसेस आहेत, एक पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर प्लेन आणि दुसरी पासिंग थ्रू सेंटर अँड इन द प्लेन. सांगा ही कुठली केस आहे, पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर प्लेन की इन द प्लेन, इन द प्लेन. गदड्यो रिंग कशी आहे, व्हर्टिकल. ऍक्सिस सुद्धा कसा आहे, व्हर्टिकल. म्हणजे पासिंग थ्रू सेंटर अँड इन द प्लेन. आणि पासिंग थ्रू सेंटर अँड इन द प्लेन म्हणजे पहिली केस की दुसरी केस रिंगची, दुसरी केस. आणि जर दुसरी केस असेल तर ती आयसी असणार आहे की आयडी असणार आहे, आयडी. सर इथं तर आयसी आहे. हो ना. थेरम काय म्हणतो, थेरम हा थेरम आहे. थेरम काय म्हणतो, असा ऍक्सिस जी कुठनं पास होतो, सेंटर. पण रिंग हे रॉड मध्ये का बरं प्रॉब्लेम नाही आला, कारण रॉड मध्ये सेंटर मधून जाणारी किती केस होती, एकच केस होती. आता इथं सेंटर मधून जाणाऱ्या किती केसेस आहेत, कुठली घ्यायची आपल्यावर डिपेंड आहे, हे डायग्रामवर डिपेंड आहे. सांगा हा ऍक्सिस कुठून पास होत आहे, सेंटर. सांगा इन द प्लेन आहे की परपेंडिक्युलर प्लेन आहे. परपेंडिक्युलर प्लेन कसा असतो माहिती आहे का, रिंग व्हर्टिकल असेल तर ऍक्सिस असा असला पाहिजे, म्हणजे ही पहिली केस. पण हा कसा आहे सांगा, रिंग व्हर्टिकल आहे तर ऍक्सिस सुद्धा व्हर्टिकल आहे, म्हणजे पहिली केस आहे की दुसरी केस आहे, म्हणजे आयसी घ्याल की आयडी घ्याल. इथं चुकतात मुलं, लक्षात ठेवा. सर इथं तर आयसी दिलाय, अबे हो ना बायताड्या, हा थेरम आहे. थेरम मध्ये काय म्हटलं जाते, अशा ऍक्सिसच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया घ्या जो ऍक्सिस कुठून पास होत आहे, सेंटर. पण आता आपण रिंग मध्ये आलो तर रिंग मध्ये सेंटर मधून जाणारे किती केसेस आहे, मग ती आपली चॉईस आहे की सेंटर मधून जाणारी पहिली घ्यायची की दुसरी घ्यायची. कारण जरी तुम्ही त्याला हक्काने डायमीटर मध्ये असाल पण डायमीटर सुद्धा कुठून पास होतो, सेंटर मधूनच पास होतो. समजलाय का मी काय म्हणताय. तर सांगा आयसी घ्याल की आयडी घ्याल, आयडी. म्हणजे इथं तुम्हाला समजायला पाहिजे, इथं आयसीच्या ठिकाणी काय ठेवावं लागणार आहे तुम्हाला, आयडी. समजताय, ओके समजताय. कारण आयसी आणि आयडी, सर तुम्ही आयसीचा आयडी कसं केला, मी आयसीचा आयडी केलं नाही. आयडी म्हणजे आयसीच असतो, फक्त हे आपल्याला समजण्यासाठी आपण डिफरन्शिएट केला. आपला आयसी म्हणजे पासिंग टू सेंटर अँड परपेंडिक्युलर प्लेन, आपला आयडी म्हणजे पासिंग टू सेंटर अँड इन द प्लेन. पण शेवटी जाते कुठून, सेंटर. आणि थेरम काय म्हणतो, फक्त कुठून जायला पाहिजे, सेंटर मधनं गेला पाहिजे बस. मग डायमीटर सुद्धा सेंटर मधनं जात असतो. मग सर का बरं हे घेतलं तर तुम्हाला समजते बघा, हा याला पॅरलल आहे. मग सर आयसी घ्या ना, पहिली केस घ्या ना. पहिली केस म्हणजे समजलं का, रिंग व्हर्टिकल असेल तर ऍक्सिस कुठला झाला, हॉरिझॉन्टल. म्हणजे हा ऍक्सिस उभा आणि हा ऍक्सिस व्हर्टिकल, मग हे काय पॅरलल ऍक्सिस थेरम झाला का, अरे ओके नाही. तर लक्षात ठेवा, समजलाय. सांगा आयसी या ठिकाणी आयसी घेऊ की आयडी घेऊ, आयडी. आणि मग सांगा आयो काय होईल, आयो म्हणजे आय फॉर टँजंट इन द प्लेन, इन द प्लेन. लक्ष द्या, आवाज नको आहे मला. इन द प्लेन. सांगा आयडीची व्हॅल्यू किती असतं, आयडी म्हणजे पहिली केस की दुसरी केस, दुसरी केस. सांगा दुसरी केस किती असते, एमआर स्क्वेअर की एमआर स्क्वेअर बाय 2, एमआर स्क्वेअर बाय 2. म्हणजे आन्सर काय लिहिणार सांगा, एमआर स्क्वेअर बाय 2 प्लस किती असतं सांगा, एम की एमआर स्क्वेअर, एमआर स्क्वेअर. च्या खाली काही नाही म्हणजे डू क्रॉस मल्टिप्लिकेशन. बोला ना, थ्राइस एमआर स्क्वेअर डिवायडेड, खतम. आणि आता चौथी केस सांगा, टँजंट इन द प्लेन की टँजंट परपेंडिक्युलर प्लेन. बोला टँजंट इन द प्लेन की टँजंट परपेंडिक्युलर प्लेन. वाचा काय लिहिलं, हा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग अबाउट एन टँजंट. सांगा इन द प्लेन की परपेंडिक्युलर प्लेन, परपेंडिक्युलर प्लेन. श्रावणी लक्ष दे, हा बोला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग, अय मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग अबाउट काय असतं बोला, टँजंट. लक्ष द्या, अबाउट काय, टँजंट इन द प्लेन की परपेंडिक्युलर प्लेन,
परपेंडिक्युलर टू द प्लेन. अय इन द प्लेन की परपेंडिक्युलर प्लेन, परपेंडिक्युलर टू द प्लेन. सांगा टँजंट परपेंडिक्युलर प्लेन मध्ये कसं कराल सांगा. तुमची रिंग कशी आहे सांगा, व्हर्टिकल आहे की हॉरिझॉन्टल आहे, बोला हॉरिझॉन्टल. सांगा तुमची रिंग व्हर्टिकल आहे की हॉरिझॉन्टल आहे, हॉरिझॉन्टल. आणि बा रिंग हॉरिझॉन्टल आहे, से यस से यस. आणि टँजंट काय सांगा, टँजंट आहे. आणि इन द प्लेन आहे की परपेंडिक्युलर प्लेन, परपेंडिक्युलर. म्हणजे रिंग हॉरिझॉन्टल असेल तर टँजंट व्हर्टिकल, आणि रिंग व्हर्टिकल असेल तर टँजंट. आता रिंग कशी आहे, टँजंट टँजंट व्हर्टिकल, बरोबर आहे. सांगा म्हणजे टँजंट हा टँजंट आहेच नो डाऊट, टच करून जातो म्हणजे टँजंट आहे. पण इन द प्लेन आहे की परपेंडिक्युलर प्लेन आहे, परपेंडिक्युलर टू द प्लेन. लक्षात ठेवा. हां सांगा आपण कुठला आहे, आय की आयो, आय की आयो, आयो कसा ओळखायचा, सेंटर की सेंटर सोडून, सेंटर की सेंटर सोडून, सेंटर सोडून. मग याच्या बाजूचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा, आय की आयो, आयो. आयो म्हणजे काय, टँजंट इन द प्लेन की परपेंडिक्युलर प्लेन, परपेंडिक्युलर टू द प्लेन. से यस यस से यस. आता मदत घ्यायची आहे मला, पॅरलल ॲक्सिस थेरम अप्लाय करायचा आहे. सांगा असा ॲक्सिस काढेल जो याला पॅरलल आहे आणि इकडून कुठे जातो, सेंटर. सांगा बरं असा ॲक्सिस काढेल जो याला पॅरलल आहे, इथून सेंटर बंद जातो. बोला कुठला ॲक्सिस राहील, हा ॲक्सिस राहील ना. मग सांगा हा कोण राहील. प्रॉब्लेम काय, रिंग मध्ये जाणाऱ्या सेंटर मध्ये जाणाऱ्या माझ्याजवळ एक केस आहे की दोन आहेत. मग यातली कुठली केस राहील सांगा, पहिली की दुसरी. सांगा ॲक्सिस कुठनं जात आहे, सेंटर. सांगा इन द प्लेन आहे की परपेंडिक्युलर प्लेन आहे, परपेंडिक्युलर प्लेन. म्हणजे रिंगचा प्लेन कसा आहे, हॉरिझॉन्टल. आणि ॲक्सिस कसा आहे, व्हर्टिकल. म्हणजे इन द प्लेन आहे की परपेंडिक्युलर प्लेन आहे. म्हणजे खरं ना आयडिया आहे की आयसीच आहे. म्हणजे पहिली केस की दुसरी केस, पहिली म्हणजे आयसी. समजलं, अरे ओके नाही. आणि सांगा डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस म्हणजे एच असतं ना, एच इज इक्वल टू किती आहे, आर. सांगा कुठला थेरम अप्लाय करायचा, परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम की पॅरलल, पॅरलल. सांगा पॅरलल ॲक्सिस, आयो इज इक्वल टू किती असतं, आयसी प्लस किती असतं, एम की एम एच स्क्वेअर, एम एच स्क्वेअर. सांगा आयसीची व्हॅल्यू किती आहे, बोला सांगा आयसीची व्हॅल्यू. आयसी म्हणजे कुठली केस, फर्स्ट. आणि फर्स्ट केसची व्हॅल्यू किती असते सांगा, एम की एम आर स्क्वेअर, एम आर स्क्वेअर. बा पहिल्या केसची व्हॅल्यू एम आर स्क्वेअर होती. आवाज नको रे, पुन्हा दाखव तुम्ही. पहिल्या केसची व्हॅल्यू एम आर स्क्वेअर होती, हे बघा. सॉरी आवाज नको आहे, मी लास्ट टाइम सांगताय. पहिल्या केसची व्हॅल्यू एम आर स्क्वेअर होती, बघा पहिल्या केसची व्हॅल्यू एम आर स्क्वेअर होती. से यस यस. सो गाईज आयो आयसीची व्हॅल्यू किती आहे बाळानो, एम आर स्क्वेअर प्लस किती असतं एम, एच व्हॅल्यू किती आहे, आरचा स्क्वेअर. सो बाळानो आयो म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट काय, टँजंट परपेंडिक्युलर टू द प्लेन. जर का परपेंडिक्युलर प्लेन असेल एम आर स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर किती असतं, ट्वाईस की ट्वाईस एम आर स्क्वेअर, ट्वाईस एम आर स्क्वेअर. अशा झाल्या रिंगच्या 4 केसेस. टँजंटच्या 2 आणि सेंटरमधून जाणाऱ्या 2, बरोबर आहे. सांगा पहिलेपासून सांगतो, लक्ष द्यावर का सगळ्यांनी, मी आत्ताच सांगतो. हा टाइमपास करू नका बेटा, माझ्यापेक्षा चांगले कोणीच नाही शिकू शकत. हां वाचा रिंगची पहिली केस काय, बोला आदित्य. लक्ष दे, हां वाचा. अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट प्लेन. प्रत्येकाची पहिली केस काय करायची, पार्ट. रेडियस ऑफ गायरेशन फक्त पहिल्याच केसचं काढायचं. हे बा रिंगमध्ये के, बाकी दुसऱ्या केसची मी फक्त मोमेंट ऑफ इनर्शिया काढले, रेडियस ऑफ गायरेशन काढले नाही. दुसऱ्या केसमध्ये काय केलं सांगा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट एन ॲक्सिस, बोला पासिंग टू सेंटर अँड इन द प्लेन. इन द प्लेन म्हणजे कोण असं सांगा, पासिंग टू सेंटर अँड इन द प्लेन. इन द प्लेन म्हणजे दॅट इज काय, अबाउट डायमीटर, अबाउट डायमीटर. हे पाठच करून टाका. पासिंग थ्रू सेंटर अँड इन द प्लेन म्हणजे डायमीटर, बस चालेल. म्हणजे सेंटरवाले किती केस आहे की 2, 2. आणि टँजंटवाले किती केसेस आहे, 2. मी इथं आयडी का बरं घेतला समजलाय, का बरं सांगा आयडी घेतला, कारण तो ॲक्सिस सर सेंटरमधनं जातो नो डाऊट, पण तो परपेंडिक्युलर प्लेन आहे की इन द प्लेन आहे. म्हणजे तुम्ही समजला का, या ॲक्सिस बद्दल बोलायचं तर हा ॲक्सिस कसा आहे, ॲक्सिस इज पासिंग ॲक्सिस पासिंग थ्रू, ॲक्सिस पासिंग थ्रू काय, सेंटर आहे नो डाऊट, पासिंग थ्रू सेंटर. बट ओके इन द प्लेन आहे, इन द प्लेन आहे, इन द प्लेन. म्हणजे इन द प्लेनवाले जे असतात दॅट इज तो कोण आहे सांगा, ॲक्सिस डायमीटर झाला. कोण झाला सांगा, डायमीटर. म्हणून इथं आयसीच्या ठिकाणी आयडी यूज केला, ठीक आहे. आणि इथं जर का बघितलं तर हा ॲक्सिस काय, पासिंग थ्रू सेंटर आहे. काय सांगा, पासिंग थ्रू सेंटर आहे, पासिंग थ्रू सेंटर आहे. पण इन द प्लेन आहे की परपेंडिक्युलर टू द प्लेन आहे, परपेंडिक्युलर टू द प्लेन आहे. लक्षात ठेवा, बरोबर आहे की नाही, से यस. म्हणून इथं आयसीच्या ठिकाणी आयसी यूज केला. बस एवढं तुम्हाला समजायला पाहिजे, बस समजलंय सगळ्यांना. आता लक्ष द्या, आता एक काम कर, आवाज नको आहे मला, फालतूपणा नाही पाहिजे. रिंगच्या किती केसेस झाल्या सांगा, 4. आता डीच्या 4 तुम्हाला, ह्या 4 तुम्हाला डीच्या तुम्हाला करायचे, तुम्ही करा. मी सांगतो काय करायचं, थांबा. डीसाठी एक कलर फिक्स ठेवू आपण, थांबा. डीसाठी एक कलर फिक्स ठेवू. बरं लिहून घेता का पहिले, रिंग लिहून घेता, ओके. पहिले एक काम करा, रॉडच्या 3 केसेस लिहून घ्या. चला चला, मला संपवायचं आहे माझ, आज मी मॅच घेत नाही, मला हे संपवायचं आहे. हां नाही, मला हॉलो स्पिअर आणि सॉलिड स्पिअर हे संपवायचं आहे. चला 5 मिनटं देतो, ह्या लिहून.
आणि डिश सॉलिड असते. ठीक आहे, बस इकडे लक्ष द्या. आता तुमचं काम आहे, माझं काही जास्त काम नाही आहे. ठीक आहे, आता डिश सॉलिड असते तर मग सॉलिड डिश कशी काढायची? साधी गोष्ट आहे. मी काय करणार, रिंगलाच डिश करणार आणि बाय सॉलिड असते, खतम. पाजा तुम्ही रिंग मध्ये जाऊन तसं करू नका, तुम्हाला डिशच्या वेगळ्या डायग्राम काढावं लागतील. आता एक लक्ष द्या, पहिली गोष्ट चेंज होणार आहे. जसा रिंगचा प्रत्येकाचा पहिला केस, प्रत्येकाची पहिली केस सांगा, रिंगची पहिली केस काय, तशी रिंग येईल की डिस्क होईल? डिस्क. म्हणजे इथं वर्ड चेंज होईल. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ काय? डिस्क अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. प्रत्येकाची पहिली केस लक्षात ठेवायची असते. जशी याची पहिली केस mr² असतं, तसं डिस्कची पहिली केस लक्ष द्या, लक्ष द्या, डिस्कची पहिली केस असतं बाळांनो, IC = mr² / 2. प्रत्येकाची पहिली केस तुम्हाला पाठच करायची आहे. ओके, नो ऑप्शन, काहीच ऑप्शन नाही आहे, कंपनी सुद्धा देत नाही. हां, mr² की mr² / 2, mr² / 2. बस. I म्हणजे किती असतं? mk² = किती असतं? mr² / 2. सो गाइज mm गेट्स कॅन्सल, सो यू विल गेट k² किती असतं? r² की r² / 2, r² / 2. ओके, आणि k ची व्हॅल्यू किती असतं बाळांनो? √r² / 2. सो k ची व्हॅल्यू किती होईल सांगा? r की r / √2, r / √2. चला पहिली केस. मला असं वाटतं डिशची पहिली केस टाईप होऊन झाली आहे. बघा बघा, टाईप होऊन झाली आहे, काहीच करायची गरज नाही. फक्त ते डेकोरेट करा थोडं, डायग्राम, हे डायग्राम बरोबर काढा. इथं थोडी डेकोरेट करा ना, बघू दे कशी डेकोरेट करायची मी सांगतो. पेन्सिल कुठे आहे? ए हे बघा, हां हे डेकोरेट करा. ही व्हर्टिकल झाली आणि बाजूला हॉरिझॉन्टल काढा ना. लवकर करा. हाँ, डिस्का डिस्का में जाना है, तू रिंगा में गया है, डिस्का में जा, डिस्को कर. हाँ, पेज नंबर कितीवर जायचं आहे? 13 वर. आबा बाबा बाबा, रिंगच काढली डबल. अगं बरं, चला, सुचतच नाही हो सर, सुचतच नाही, काय करा, काही समजत सुचतच नाही. अबा बाबा बाबा, काय काढताय? बुलक काढचं चाक काढलं. बैलगाडीचं चाक ठीक आहे, बैलगाडी लो काढू. अगदी बरोबर. चला लवकर. हाँ बस छोकरो, इधर ध्यान दो रे छोकरो. हाँ झालाय. येस, हे तर टायफून आलाय बघा. k = r / √2. मी तुम्हाला सांगितलं होतं डिस्क साठी k ची व्हॅल्यू किती असतं? r की r / √2, r / √2. आता इकडे बघा, हां लक्ष द्या. पुढचं काय वाचा? पुढचं काय? अबाउट काय? डायमीटर. डायमीटर आहे, डायमीटर लिहा. डायमीटरच्या बाजूला ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड इन इट्स प्लेन. खाली पेज नंबर किती आहे का? 13 ना. हां, डायमीटरच्या बाजूला ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड इन इट्स प्लेन. कसं मनस्वी? हे मनस्वी झालंय. हां हां, आता इकडे लक्ष द्या. ए छोकरो, इधर ध्यान दो, इधर इधर इकडे बघा. हां सांगा, फक्त रिंग करायचं की डिस्क? डिस्क. इकडे बघा. आता मी काय करतो? रिंग तर आहेच, हो तो म्हणत नाही मूर्ख कुठले. फक्त काय करतो? हां थांबा रे, ए गदडे हो, थांबा. ही डायग्राम तर पूर्णच काढायची. इकडे लक्ष द्या. थांबा. आता मला हे सांगा, ही दुसरी केस आहे, सगळं सेम टू सेम. ओके, सांगा इथं IC ची व्हॅल्यू किती टाकली होती? mk/r². ही रिंगची होती, आता रिंगची टाकाल की डिशची? सांगा, डिशची पहिली केस काय? mr² आहे की mr² / 2 आहे? बस तेवढं चेंज होईल. हां, इथे किती येईल? mr² / 2 आहे ना. आणि हा 2 इकडे आला तर थांबा,
हे बघा रे एम आर स्क्वेअर डिवाइड बाय 2 होताच आणि मल्टिप्लायचा 2 डिवाइड मध्ये आला म्हणजे किती झाला एम आर स्क्वेअर की एम आर स्क्वेअर बाय 4 एम आर स्क्वेअर बाय 4. चला करा लवकर फास्ट. पचपच काय करता रे पचप 96 कर ना बाळू कर लवकर कर लवकर कर लवकर. फिगर कुठे आहे नंतर काढते. चला लवकर फास्ट. हा कसं अदिती एकदा पुन्हा काढणं. तिकडे काय बघत राहतो रे काय करतोय काही करू नको फक्त लिही. करतोय करतोय बघून लिहित जा. काय हे काय हे डी आहे गदड्या आय एक्स प्लस आय वाय आहे आणि त्याच्या खाली आहे ते. इकडे तिकडे बघत राहता मूर्खा तिकडे लक्ष देत जा ना. सगळं चुकीचं लिहून ठेवतो. हा 7 आहे का असं 7 आहे एकच वाटते. मॅथ्स आणि इंग्लिश यातच टाकतो वाटते. एका दिवशी पेपर दिला होता का 10वीचा इंग्लिशचा आणि मॅथ्सचा वेगळे दिले होते. लिहि बरोबर. चला लवकर फास्ट. नेक्स्ट ए इथं एम आर स्क्वेअर बाय 2 लिहा. ऐसे एम आर स्क्वेअर बाय 2 आहे त्याचं. तुम्हाला सिलेबसचं टेन्शन येत नाही का रे. चला लवकर फास्ट. हा ऐका ना आज इव्हिनिंगला येता का तुम्ही. या ना प्लीज या ना प्लीज. ए या ना काय घरी किती बोर होतात रे. या ना संध्याकाळी कुठल्या एका टाईमला आहे 6 ते 7:30 ला आहे नाही तर 7:30 ते 9 ला या. ए सगळे प्लीज या ना कुठल्या तरी एका टाईमला या सांगा. हा 6 ते 7 कुठल्या टाईमला येतं 6 ते 7:30 की 7:30 ते 9. 7:30 ते 9 या. भले एक काम करतो इंटिग्रेट वाल्यांना एक लेक्चर माझं लवकर सोडतो. हे माझं शेवटचं मॅथ्सचं प्लीज या ना. ए झालाय का बस बस. ए टँजन इन इट्स प्लेन. ए थांबा थांबा थांबा. ए टँजन इन इट्स प्लेन मध्ये रिंगचं डिस्क करा पहिले. थांबा जिथं आयसी आहे तिथं आयडी टाकला. सांगा डिस्कची आयडी किती आली तुमची. आयडी म्हणजे दुसरी केस एम आर स्क्वेअर की एम आर स्क्वेअर बाय 4. मग चला एम आर स्क्वेअर बाय 2 चा एम आर स्क्वेअर बाय 4 करा आणि क्रॉस मल्टिप्लाय करा. किती वेळ सांगा 5 की 5 बाय 4 लिहा. 5 बाय 4 एम आर स्क्वेअर लवकर.
ते सायमल्टेनियस चेंजेस करायचे बस. समजलाय का? रिंगचा आणि डिस्कचा सेमच आहे, फक्त सुरुवात चेंज होते. ओके, सुरुवातीचा एक फॉर्म्युला चेंज होतो, तसेच सगळे सायमल्टेनियस चेंजेस करत राहायचे. हा, कोणाचा आज? अरे वा, विश यू हॅपी बर्थडे. पार्टी बिटी दे यांना. हा, साईड संध्याकाळी यायचं बरं, तू येत नाही संध्याकाळी. हां, ए बाळांनो प्लीज मी रिक्वेस्ट करतो, कोण किती लोकांना प्रॉब्लेम, हात वर करा. चला, किती लोकांना प्रॉब्लेम आहे? काय बरं, काय प्रॉब्लेम आहे? हा, काय क्लब आहे? कसला? कबड्डी? आजच्या दिवस करा ना ऍडजस्ट. हा, 7:30 ते 9 चालते ना? मग तुम्ही म्हणाल ते एक तर 6 ते 7:30 किंवा 7:30 ते 9. ए 7:30 ते 9 किती लोकांना प्रॉब्लेम आहे? हात वर करा. 7:30 ते 9 किती लोकांना प्रॉब्लेम आहे? तुझं काय? पुरे काय बोल. चला लवकर. हा, ए ओढू नका, चला लवकर. नेक्स्ट. झालाय? आवाज झालाय का? बोला लवकर. येस. नेक्स्ट. किती लोकांचं बाकी आहे? हा, ए झालाय का? नेक्स्ट. ए थांबा थांबा, आता मला हे सांगा, रिंगच्या ठिकाणी डिस्क असणार आहे, इथं आयसीच्या ठिकाणी, आयसी म्हणजे पहिली केस. बोला, रिंगची पहिली केस होती MR², इथं रिंगची ठेवाल की डिस्कची? सांगा, डिस्कची पहिली केस काय? सांगा, MR² आहे की MR²/2 आहे? MR²/2. चला, क्रॉस मल्टिप्लाय केला तर किती होईल सांगा? 3/2 MR². चला लवकर, फास्ट. रिंगचं मग डिस्क करायचं. MR²/2 सेम, काहीच नाही आहे. सायमल्टेनियस चेंजेस करायचे, समजलाय? ज्याचं रिंग बरोबर झालं त्याला डिस्क मध्ये काही त्रास होणार नाही. फक्त डायग्राम मध्ये ते कलर चेंजेस म्हणजे सॉलिड करायचं असते आणि पहिलेपासून सायमल्टेनियस चेंजेस करायचे. चला लवकर. लवकर सांग, बायकोला फोन करा लागते. तू थांबतो काय? थांबतो का?
अरे थांब ना 7:30 जा. अरे करतो जेवायची सोय, काही प्रॉब्लेम नाही आहे. हां मग लवकर सांगावं लागेल, नाही तर तुझे मला तुला दोघाले बाहेर जेवावं लागेल. हा अजून कोणाचा इश्यू आहे? तर मला असं वाटते तुम्ही जे काय कारण सांगताय ते काही व्हॅलिड रिझन नाही आहेत. ओके तर ऐका मी का बरं म्हणताय, कारण की खूप महत्त्व शिकवायचं आहे, ट्रान्सफॉर्मेशन शिकवायचे बाळांना. हा हो ना. बस 6 ते 7:30. बरं 6 ते 7:30 किती लोकांचं जमतं? बरं 5:30 वाजता, 5:30 ते 7, 5:30 ते 7. हा कशालाच तुम्ही नाही म्हणताय बा. मी डायरेक्ट डिसिजन देऊन दिली यावं लागते, नाही आले तर मरा तिकडे, दुसऱ्या दिवशी समजणार नाही. मला काय करायचं? तुमच्या चांगल्यासाठी मी सांगताय, तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून. बोला 5:30 वाजता येतं. 5:30 ते 7 1.5 तास या फक्त. किती लोकांना नाही जमणार? आता हातवर करा. 5:30 ते 7 किती लोकांना जमणार नाही प्लीज सांगा. आणि किती लोकांना जमेल? तर सगळ्यांना. अरे बोला ना. चालेल मग 5:30 ते 7 यायचं आपल्याला. ठीक आहे ना, जाऊ दे, तू नको येऊ. ते बास्केटबॉलपेक्षा इझीच आहे. हां ठीक आहे.